आणि वडवली टीमचं सुद्धा गेम प्लॅनिंग जी होती त्यांच्या गेम प्लॅनिंग मध्ये ते प्रथम बॅटिंग करतील हीच गेम प्लॅनिंग त्यांची होती आणि त्यांना बॅटिंगच आलेली आहे. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. कॉंग्रॅच्युलेशन चिराग मालियन ऑल टीम विलासमोती राहणार ज्याने चांगला क्रिकेट खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आणि 5व्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे. चेक ज्वाली स्पोर्ट्स कामतगर जगदीश स्मृती वडवली बी, जय हनुमान पोगाव आणि जय महाराष्ट्र जोचंद्र या चारही संघाच्या संघनायकांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्याला रिपोर्टिंग करावी लागेल. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर आणि जगदीश स्मृती वडवली बी दोन्ही संघाचे संघनायक आपण आयोजकांबरोबर लवकरात लवकर संपर्क साधा. मॅचला सुरुवात होते. दोन ओपनिंग बॅटर शैलेश भोईर आणि प्रज्वल दलवी आहेत. पहिला हवेत बॉल यावेळेला मिडॉनचा फिल्डर येतो बॉल खाली आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. ऋषभ काठे आला विकेट टेकर गोलंदाज आहे आणि पहिल्या बॉलवर विकेट. वाढलं थोडंसं ऑफ कटर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्या
बॉलवर एक जबरदस्त चोख प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. प्रज्वल जाऊन पोहोचलेला आहे वैयक्तिक 10 वर आणि टीमचं टोटल झालेलं आहे 11 रन्स. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो प्रज्वल. पुढे आला पुन्हा एकदा एक जबरदस्त ऑफ ड्राईव्ह आणि बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंडच्या बाहेर डीप कव्हरच्या दिशेने 4 रनसाठी. अतिशय चांगला फटका डान्सिंग डाऊन द विकेट आला. पुन्हा एकदा इनसाइड आउट शॉट आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फटका. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी धोंडावडवली टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 15 रन्स. टोटल तर चांगले आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली होती मात्र त्यानंतर स्ट्राईक मिळाली प्रज्वलकडे आणि प्रज्वलकडे जशी स्ट्राईक मिळाली प्रज्वलने अतिशय अटॅकिंग बॅटिंग केली. ऑफसाईडचा झोन जर बघितलं प्रज्वलचा अतिशय स्ट्रॉंग झोन आहे आणि ऑफसाईडला 2 चांगले चौकार आणि स्विचिटच्या माध्यमातून एक जबरदस्त फटका डीप पॉइंट बाउंडच्या बाहेर षटकार. टोटल अतिशय चांगलं. सुरुवात पहिल्या बॉलवर खराब झाली होती मात्र त्या खराब सुरुवातीमधून नक्कीच चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसते यावेळेला गावदेवी धोंडावडवली टीम. बॉलिंग मार्कवर येईल अक्षय पाटील. अक्षय पाटीलने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांचं एक जबरदस्त आयोजन. हे पूर्ण श्रेय जे आहे पूर्ण श्रेय जाते ते माननीय श्री दिना पाटील साहेब त्यांचं हे आयोजन आपण बघतोय. लेफ्ट आर्मने हो यावेळेस चांगला बॉल मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांचा रेफर केला जाईल. जी फिल्डिंग युनिट टीम आहे त्याने रिव्ह्यू घेतलेला आहे की हा वाईट नाही आहे. बघूया नक्कीच आमचे तिसरे पंच असतील आणि तिसरे पंच आपला डिसिजन कळवतील. हा एक चांगला चेंडू रिटर्न किचच्या थोडासा किंचितचा आतमध्ये होता हा बॉल. फुल टॉस घेऊन खेळला जातोय. लॉंगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल आणि 1 रननी स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 16 रन्स. 4 ओव्हरची ही मॅच. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकामध्ये चांगला स्कोर करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आले होते आणि त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल कारण साई स्पोर्ट खरबाव टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. लेफ्ट आर्मने यावेळेस बघितलं खेळला जातोय बॉलला मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डिंग चांगली केली जाते. या दरम्यान एक धाव पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 17 रन्स. 17 लॉस ऑफ 1 विकेट. आदेश स्ट्राइक एंडवर येतोय. 2 ओव्हर बॅटिंग करतो आदेश. हो पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातो हा बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. स्कोर जाईल या एक्स्ट्राच्या साहाय्याने 18 वर. अक्षय
ओ फुललेनची डिलिव्हरी ह्या वेळेस वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डिंग अतिशय चांगली होते या ठिकाणी. पराग होता. अतिशय चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल मिळते. या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरीच ओव्हर प्रगतीपथावर आहे. टोटल तर नक्कीच चांगला म्हणू शकतो आपण. मात्र या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसत नाहीये. ओ स्विच इट खेळायचं होतं या वेळेला. चुकतोय बॅटर. बॉलचा तो गलीच्या दिशेने एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. सिंगलने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 20. पुन्हा अक्षय. हो या वेळेला बघितलं थोडंसं शफल झाला होता. सोडून दिलं. चांगलं जज केलं बॉलला. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल जात होता. त्यामुळे वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन आणि या एक रननी स्कोर 21 वर जाऊन पोहोचतोय. 21 लॉस ऑफ 1 विकेट. प्रज्वलला नक्कीच जास्त स्ट्राईक मिळाली पाहिजे ज्याप्रमाणे प्रज्वल बॅटिंग करतोय. आदेश स्ट्राईक एंडवर आहे. ओ टॉप एच या वेळेला फाईन लेगला फिल्डर आहे. बॉल खाली आणि चांगलं जजमेंट केलं. चांगलं बॉलला कॅरी केलं आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट. रिषभ काठे यांनी हा कॅच घेतलाय. दुसरा गडी बाद होतोय गावदेवी धोंडा वडवली टीमचा. उपस्थित राहणं फार गरजेची गोष्ट आहे. कारण आजचा हा दिवस जर आपण बघितला 7वा दिवस या स्पर्धेचा. एक अतिशय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन. बॉलिंग मार्कवर येतोय क्रमांक 3 चा बॉलर. हो यावेळेला पहिल्या बॉलवर विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज नितेश पाटील.
कठीण काम असतं. यावेळेस प्रयत्न जरूर केला होता बॅटरने. चुकतोय, डॉट बॉल जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी नितेश पाटील करताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती ऋषभ काठीला. त्यानंतर ऋषभ काठी शेवटच्या 3 बॉलमध्ये थोडासा महागडा पडला. त्यानंतर दुसरा गोलंदाज जबरदस्त कमबॅक केलं आणि आता बघतोय नितेश सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. ओ फोर्सिंग शॉट लॉंग ऑफला, फिल्डर आहे बॉल खाली. प्रणय पाटील अप्रतिम कॅच घेतोय. आणखीन एक विकेट जाईल गावदेवी धोंडावडवली टीमची. फोर्सिंग शॉट लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र प्रणय पाटील आउटफील्ड मधला एक अप्रतिम खेळाडू म्हटला जातो, एक चांगला खेळाडू म्हटला जातो आउटफील्ड मधला. प्रणयच्या हातामधून कधी जास्त कॅच सुटत नसतात आणि तेच घडले या ठिकाणी. अतिशय चांगला कॅच घेतला प्रणयने आणि तंबूचा रस्ता दाखवला प्रथमेश याला. प्रथमेश 0 बाद होतोय. 2 बॉलचा सामना केला होता प्रथमेशने. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. आवेश भुईर बॅटिंगसाठी येतोय. 22 वर 4 विकेट. टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीला फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि आतापर्यंत जर बघितलं तर जो निर्णय घेतला होता साई स्पोर्ट खारबाव टीमने तो नक्कीच सफल निर्णय आपल्याला नजरेस येते. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस होतोय. बॅटर डॉट बॉल जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे या ओव्हरमध्ये नितेश पाटीलने. फक्त आणि फक्त 2 रन खर्च केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर एक वाईट आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवलेले आहेत या ओव्हरमध्ये नितेशने. ओ खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक करून टाकला होता. खेळून काढला जातोय मिड विकेटच्या दिशेने. कुठल्या प्रकारचा रन घेण्याचा प्रयत्न नाही आहे. स्ट्राईक सुधाकडे ठेवेल उमेश असं वाटते. शेवटच्या षटकामध्ये ओव्हरची होते या ठिकाणी समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी धोंडावडवली टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोरबोर्डवर 22 रन. शेवटचा षटक शिल्लक आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये किती रन जमवतील गावदेवी धोंडावडवली टीमचे बॅटर्स आणि किती रनचं टार्गेट देतील साई स्पोर्ट खारबाव टीम समोर. मी म्हटलं की साई स्पोर्ट खारबाव टीममध्ये एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. प्रणय सारखा चांगला खेळाडू आहे, सूरज सारखा खेळाडू आहे, ऋषभ सारखा, अक्षय सारखे जबरदस्त बॅटर. वेल प्रसंगी मोनिश तरी सुद्धा चांगली बॅटिंग करतो. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. मात्र या एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप समोर जर तुम्ही एक टार्गेट द्यायचा असेल तर कमीत कमी 4 षटकाच्या सामन्यामध्ये 50चं टार्गेट देणं फार गरजेची बाब आहे. मात्र आतापर्यंत जर बघितलं आपण तर 3 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 22 रन 7.33च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला गावदेवी धोंडावडवली टीम. उर्वरित 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये बघूया आहे की 6 मध्ये कमीत कमी 20 जरी आले तरी सुद्धा एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचू शकेल गावदेवी धोंडावडवली टीम. बॉलिंग मार्कवर येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी अनिकेत म्हात्रे. स्वतः कॅप्टन येतोय अनिकेत म्हात्रे. सर्वात सिनियर खेळाडू आहेत या संघामध्ये. मी त्याला प्रश्न विचारला होता की तू जास्त यंग दिसतोय मात्र तुला कॅप्टन बनवलेलं आहे. त्यांनी सुद्धा आभार मानले महेंद्र पाटील यांना ऑल टीमचं की त्याच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे पूर्ण टीमने कॅप्टनशिप त्याच्याकडे दिलेली आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय कॅप्टन अनिकेत. पहिला बॉल घेऊन जातोय. पहिल्या बॉलवर जबरदस्त प्रहार लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल बॉल बाउंसच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. थोडासा शफल झाला. सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आमच्या व्हीआयपी डाईसला सलामी देणारा हा चौकार. ताकदवर शॉट होता. जबरदस्त फटका. प्लेसमेंट अप्रतिम. चौकार येतोय आणि चौकारांनी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 26 रन. प्रयत्न आहे उमेशचा या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा.
तर एक चांगलं टोटल उभं करू शकेल खारबाव टीम समोर. ओ यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फ्लाईट जास्त दिली होती, चॉक करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. डॉट बॉल जातोय. 4 बॉल शेष. पार्टनरशिप जर बघितली आतापर्यंत फक्त 4 रनची पार्टनरशिप या 2 फलंदाजामध्ये, आवेश अँड उमेश. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला येतो मिड ऑफच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. थोडस सुस्ती दाखवली परागने, त्याचा फायदा लगेच उचलला. दोन्ही सुद्धा बॅटरने सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. यस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण, चांगली रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय या 2 फलंदाजामध्ये. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 28 रन 28. 4 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा अनिकेत. रिबतचा फटका, वॉट अ शॉट, जबरदस्त कनेक्शन, बॉलला पाठवून दिलंय. स्वेरिश थर्ड बाउंडच्या बाहेर, सरळ 4 रन चढी चौकार. होता कारण जास्त स्ट्राईक उमेशने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या षटकामध्ये. पुन्हा आपण बघितलं जास्त बाहेर, ऑफ स्टंपच्या वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. थोडंसं टेन्शनमध्ये दिसतो आपल्याला प्रणय. डोक्यावर हात आले होते कारण या ओव्हरमध्ये रन्स भरपूर जाताना दिसतात. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा. ओ यावेळेला चांगला फटका. वाडिश लॉंग अपच्या दिशेने फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 2चा कॉल पुन्हा एकदा आणि रनआउटची या ठिकाणी अपील 3ऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरकडे. बघूया 2 रन कंप्लीट आहेत की नाही, की रनआउटच्या रूपाने विकेट मिळेल. स्कोर नक्कीच आपण बघतोय, बघितलं जाईल की हा रनआउट आहे की 2 रन कंप्लीट आहेत. पॉपिन कीज मध्ये नॉट आउट डिसिजन, नॉट आउट. स्कोर ह्या 2 रन्स ऍड होतील आणि 2 रन्सनी स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 35 रन 35. एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे गावदेवी धोंडवडवली टीमचा. नक्कीच या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसतात आपल्याला. आतापर्यंत 13 रन खर्च करतोय कॅप्टन अनिकेत. पुढील बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहे प्रणय, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. पुन्हा एकदा चांगली रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 रन कंप्लीट होतात. 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 37 रन्स. 4 ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे गावदेवी धोंडावडवली टीमचा 37 रन्स आणि 38 रनचं टार्गेट असेल साई स्पोर्ट खारबाव टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी. त्यामुळे आपण टॉस कडे पुढील ओपन ग्रामीण मध्ये दोन्ही टीम असतील. दोन्ही टीम कॅप्टन लगेच आपण रेडी राहायचं आहे. कामतगर जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा कॅप्टन आणि जगदीश स्मृती वडवली बी आणि जॉली स्पोर्ट कामतगर टीम कॅप्टन. आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे टॉस करण्यासाठी. या पुढील होणारा सामना या 2 टीम जोडीला होणार आहे. 24 मध्ये 38 ची आवश्यकता आणि मायक्रोफोनवर येतील आमचे साथी समालोचक मित्र सुनील शेलके सर. धन्यवाद महेंद्र पाटील सर, हेमंत पाटील सर. गावदेवी धोंडावडवली आणि साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलंय. 37 धावा धावपलकर जोडले गेलेले आहेत. 24 चेंडू आणि 38 धावा असं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल साई स्पोर्ट्स खारबाव. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 7वा.
आणि सप्त तारांकित अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। या आजच्या दुपारच्या सत्रामध्ये जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं आणि ऑनलाईन प्रिन्स मूवीज बरोबर जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षक राजाचं आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करत आहे। श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरी माणकोली येथे आपण आहोत आणि ग्रामीण क्रिकेटचा धमाका आपण खरं तर इथे बघत आहात। फ्री एंट्री टूर्नामेंट कोणत्याही पद्धतीने शुल्क या स्पर्धेमध्ये घेतलं गेलं नाही आयोजकांच्या वतीने आणि 12 बाईक्स इथे वितरित केल्या जातील विजेत्यांना। त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला लकी ड्रॉ सुद्धा पाहायला मिळेल, जिकडे पहिल्या क्रमांकासाठी एक बाईक आहे आणि इतर रेफ्रिजरेटर, त्याचबरोबर आपण पाहिले तर काही कूलर्स तिकडे ठेवले गेलेले आहेत। अशी आकर्षक बक्षीस आहेत। 200 रुपयांमध्ये तुम्हाला कुपन घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या कुपन नी जितके पैसे तयार होतील मिळतील ते सगळे पैसे अनाथ आश्रमासाठी वापरले जातील सन्माननीय दिनाजी पाटील साहेब यांच्या वतीने। त्यामुळे मग तुम्हाला जर कुपन स्वीकारत असताना बक्षीस जरी लागलं नाही तरी तुमचे 200 रुपये हे वायाला जाणार नाहीत, कारण त्यातूनही सत्कार्य आणि सत्कर्म तुम्ही करणार आहात। म्हणून प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आव्हान आहे, जास्तीत जास्त कुपन तुम्ही खरेदी करा। एक माणूस आपण पाहिलं तर जास्तीत जास्त कुपन्स खरेदी करू शकतो, कोणतेही बॅरियर्स तिकडे नाही आहेत आणि म्हणून विनंती असेल, प्रेक्षकांना आव्हानही असेल, तुम्हाला जास्तीत जास्त कुपन्स तिकडे खरेदी करायचे आहेत। यानंतरचा सामन्याचा जर आपण विचार केला तर यानंतरचा सामना ओपन ग्रामीण पूल मधून ज्वाली स्पोर्ट्स कामतघर अमोल दादा पाटील आपल्याला लवकरात लवकर इथे संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर त्यांच्या विरोधात वडवली ब असा असणार आहे। चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच आपण रिपोर्टिंग करायचं आहे। ज्वाली स्पोर्ट कामतघर टीम कॅप्टन आणि वडवली बी टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा, कारण यानंतर होणारा सामना या दोन टीममध्ये असेल। तर आमचा जो टॉस बॉक्स आहे स्वर्गीय संतोष मोदी टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचं आहे। चेक ज्वाली स्पोर्ट्स कामतघर संघाचं इथे आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने तुमचं इथे आम्ही स्वागत करत आहोत। त्याचबरोबर वेळेच्या बाबतीत तुम्ही सहकार्य बाळगलेले आहे, दिलेलं आहे, त्यामुळे तुमचं आयोजकांच्या वतीने आम्ही इथे धन्यवाद व्यक्त करत आहोत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण करण पाटील आणि त्याच्या साथीने प्रणय पाटील यांची बघू शकता। गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे आवेश भोईर तयार होत आहे। सामन्याला सुरुवात होते। 38 धावांचा टार्गेट, गोलंदाज आवेश भोईर येत आहेत आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत करण पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणय। क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज झालेली असताना या सामन्याच्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात होते। प्रमुख गोलंदाज म्हणून आवेश भोईरचा वापर होतोय। वाऱ्याचा वेग या क्रीडानगरीवर कायम आहे। 38 धावांचं लक्ष्य इथे गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी। समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलेला फटका, इथे क्षेत्ररक्षण चांगलं, 30 यार्ड सर्कलवर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातो, त्यानंतर फेकी केली जाईल। पहिला चेंडू इथे निर्धाव आलेला आहे गोलंदाज आवेश भोईरचा। या पद्धतीने अनेक सातत्याने चेंडू निर्गाव टाकावे लागतील सामन्यामध्ये जिवंतपणा जर टिकवायचा असेल तर। या अगोदर ऑफ ड्राइव्हचा फटका होता, त्यानंतर ऑन ड्राइव्हचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो। विथ दी व्हर्टिकल ब्लेड खेळत आहेत फलंदाज करण पाटील आणि 20 पदे फटका एक्झिक्यूट केला जातो। आतापर्यंत विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज आवेश भोईर या गोलंदाजाने केलेला आपण पाहिलेला आहे।
स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वंडर बॉय ऑफ कारबाव म्हणून ज्याला ओळखलं जातं असा फलंदाज प्रणय पाटील स्ट्रायकिंग एंडला इथे आलेला आपण पाहू शकाल. याबेचा फटका अत्यंत चांगला, पर्पजफुली त्या दिशेने चेंडू टाकला गेलेला होता कारण डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन अवेलेबल होतं, परंतु इथे फलंदाज प्रणय याच्याकडे अतिरिक्त वेळ आहे, खेचून मारलं चेंडूला आणि पाहता पाहता चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला षटकारासाठी. नंबरच्या गाड्या घेऊन फिरते हा रोज ठाणे जिल्ह्याचा हैवाग याचा डंका जित तिथ अहोराज अहोराज. अत्यंत चांगलं आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर लँड होत असताना सुद्धा आमचा कॅमेरा चेंडूला पकडतो, त्यामुळे प्रिन्स मूव्हीज यांची गुणवत्ता ही दिवसेंदिवस अत्यंत चांगली होत चाललेली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा प्रहार, आणखी एक मोठा षटकार फलंदाज प्रणय पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा. लागोपाठचे दोन चेंडू लागोपाठचे दोन षटकार दरम्यान आपण पाहिलेले आहेत. चांगली फलंदाजी करणारा फलंदाज प्रणय पाटील स्ट्रायकिंग एंडला आला, त्यानंतर आपल्या अंदाजाने त्यांनी सुरुवात केलेली आहे. काही फलंदाज असे असतात ज्यांना आक्रमकतेपासून दूर राहता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती कशी असू द्या, आक्रमकतेने फलंदाजी करणं हे त्यांचं खरं तर प्रथम ध्येय असतं आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रणय खेळलेत. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली परंतु पंच हेमंत सर मात्र तिकडे स्थिर आहेत आणि एज लागली होती. अशा पद्धतीने त्याने त्यांचा डावा हात इकडे वळवत असताना सूचित केलेला आहे. चांगली अंपायरिंग दरम्यान आपण पाहतो, आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये सुद्धा स्पष्ट पाहिलं की चेंडू फळीचा हलकासा संपर्क आला होता. 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा धावपलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज अभिष भोईरचा. करणसाठी ठेवलेला पायांमधला चेंडू आहे, इथेही हलकीशी अफेल रेज केली गेली. पंच इथेही स्वीकृती देत नाहीत गोलंदाजाला. याचबरोबर पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये दोन षटकार अधोरेखित करू शकतो आपण आणि इतर चेंडूंवर गोलंदाजांनी त्याचं वर्चस्व दाखवलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक 14 धावांवर संपलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा आहे 14. तर या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगर टीमने हजेरी लावलेली आपलं टी शर्ट घेऊन गेलेले आहेत. वडवली बी टीम आपण लगेच आमच्यापर्यंत येऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. वडवली बी टीम शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी. ही इनिंग संपायच्या आत आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. वडवली बी टीम कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. चौदा धावा धावपलकावर एकही गडी बाद झालेला नाही. प्रणय पाटील, करण पाटील हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. करण खेळत आहेत 3 चेंडूंचा सामना करत असताना एका धावेवर जय हनुमान पोगाव संघाचंही आगमन झालेलं आहे. सागर पाटील अँड टीम तुमचं स्वागत आहे. वेळेच्या अगोदर जो जो येईल त्याचं स्वागत आम्ही करू निश्चितच. गेली 7 दिवस आपण दुपारच्या सत्रामध्ये ज्या कंडिशन्स पाहतो त्याच कंडिशन्स इकडे आजही आहेत. थोडं डस्टी ॲटमॉस्फिअर आहे, त्याचबरोबर वाऱ्याचा प्रचंड वेग आपण या क्रीडा नगरीवरून बघत असता. संपूर्ण दिवसभर हा वाऱ्याचा वेग कायम असतो. शिवसेनेचे डोलणारे भगव्या रंगाचे झेंडे आपण बघत आहात. वाऱ्याच्या वेगाने गवत ज्या पद्धतीने अत्यंत स्वच्छंदीपणे नृत्य करत असतं त्या पद्धतीने या हवेला प्रतिसाद देत असताना झेंडे फडकत आहेत. भगवा रंग त्यागाचा रंग आणि शिवसेनेचा फार मोठा त्याग महाराष्ट्रासाठी आहे, त्याचबरोबर मराठी माणसासाठी आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला हा पक्ष. यावेळेस पायांमधला चेंडू आहे, हलकेच खेळतायत. एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. दोन्ही फलंदाज स्फोटक फलंदाज आहेत. आक्रमणाला सुरुवात केली होती प्रणय पाटीलने. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे या अगोदरच्या गोलंदाजाने केला होता अवेशने. इथे प्रज्वल आलेले क्रमांक 2चं षटक घेऊन पहिल्या चेंडूवरही त्याने त्याच पद्धतीचा खरं तर इकडे मारा केला.
ऑफ ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचले, परंतु इथे चेंडूने त्यांना हुलकावणी दिली. अगदी हाताला स्पर्श करत असताना हातावर तुरी दिली आणि निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. थँक्यू. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका दरम्यान इन फ्रंट ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचसा पूल केलेला चेंडू हा समोर जात नाहीये. त्याची जर दिशा आपण पाहिली तर ती ऑन साइडला जास्तीत जास्त असते, कारण डीप मिड विकेट रिजन असेल, त्याचबरोबर लॉंग लेग असेल, फाईन लेग कडे ते फटके जात असतात. पाहायचं आहे प्रणय स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. 19 ऑन द बोर्ड. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. प्रणय पाटीलला थांबवणं खूप कठीण बनलेलं आहे. प्रणयच्या बॅट मधून आलेला हा लागोपाठचा तिसरा षटकार दरम्यान आपण पाहतो आणि धावफलक जाऊन पुढे जातं. एकूण धावा आहेत 26. लागोपाठचे 2 षटकार आले होते, त्यानंतर एकेरी धावा आले होत्या प्रणयच्या बॅटमधून आणि त्यानंतर आलेला हा षटकार आपण पाहतो. धावफलक 26 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 38 धावांचं लक्ष्य गाठायचंय सामना जिंकण्यासाठी. यावेळेस आणखी एक मोठा फटका आणि पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट पाहू. हा आणखी एक दिमागदार षटकार. वन बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एक षटकार आला तर सामना संपू शकतो, कारण 38 धावांचं लक्ष गाठायचं होतं. ते साईश खारबाव या संघाला आतापर्यंत प्रणयने 4 षटकार दाखवलेले आहेत. पाहायचंय या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इथे हा सामना संपेल की नाही. प्रज्वल दळवी गोलंदाज म्हणून क्रमांक 2 साठी वापरले जात आहेत. प्रज्वलचा समोर ठेवलेला चेंडू आणि घंटो काका मिंटो मे असं म्हणतात. इथे 2 षटकर आखून हा सामना जिंकलेला आहे, तो म्हणजे साई स्पोर्ट्स कारबाव या संघाने. आणि प्रणयने इथे षटकारांची तिकडी आता प्रस्तुत केली. षटकार हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 2 षटकांमध्ये 38 धावा चेस झालेल्या आहेत. हा दर्जेदार आणि दिमागदार विजय आपण बघतो साईश खारबावचा. आणि प्रणय पाटील म्हटलं की त्याला वंडर बॉय ऑफ खारबाव म्हटलं जातं आणि सुभाष जुमाळ सरांनी खरं तर हे त्याला नाव दिलेलं आहे. आणि खरोखरच आश्चर्यचकित करणारी फटकेबाजी प्रणयने इथे दाखवली आणि हा सामना त्याने दुसऱ्या षटकामध्ये फिनिश केला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच इकडे निवडत आहोत. या सामन्यातील सामनावीरासाठी खरं तर 2-3 दावेदार होते, परंतु 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक हाती 32 धावा ज्याने धावपलकर जोडल्या. मला असं वाटतं एक अतिरिक्त चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळाली असती या अगोदर तर सर्वच्या सर्व धावा सुद्धा प्रणयच्या बॅटमधून आल्या असत्या. ही शक्यता नाकारता येत नाही. व्यक्तिगतरित्या 32 धावांचं योगदान देणारा वंडर बॉय ऑफ खारबाव हा ठरलेला आहे या सामन्यातील सामनावीर. प्रणय
पाटील आपणास विनंती आहे, या लवकर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि सामनावीराची बक्षीस आपण स्वीकारा. मॅच समरी इकडे दाखवली जाते. धोंडा वडवली संघाच्या वतीने प्रज्वल दळवीच्या 16, उमेशने कॉन्ट्रीब्यूट केलं 14 धावांचं, त्यामुळे 37 धावा धावफलकावर जोडल्या. आणि गोलंदाजी नितेश पाटीलची अत्यंत चांगली राहिली होती. पहिल्या 17 मध्ये त्याने 1 धाव खर्च करत असताना 2 गडी बाद केले. अक्षयने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजांचा बोलबाला, विशेषतः प्रणय पाटीलचा खरं तर जलवा आपण पाहिला.